विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण GIP रेल्वे हा पाठ अभ्यासला आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी पहिली रेल्वे जी मुंबई प्रांतामध्ये आली 1853 साली, तर तिचं अतिशय मार्मिक आणि ओघवत्या शैलीमध्ये वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे की लोकांचे समज गैरसमज कसे होते, इंग्रजांनी ही रेल्वे भारतामध्ये आणण्याचं, मुंबईमध्ये आणण्याचं नेमकं कारण काय याबद्दल सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यासाठी उठाव करणारे कोण कोण नगरशेठ होते याचाही आपण अभ्यास केला. मला वाटतं की हा पाठ तुम्हाला नक्की समजला असणार आहे आणि पाठाचा स्वाध्याय सुद्धा आपण पाहिला, अभ्यासला. मग योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा, आकृतिबंध पूर्ण करा किंवा आकृत्या पूर्ण करा, पर्याय लिहा, पर्यायी शब्द शोधून लिहा. हे जे आहे हे होमवर्क म्हणून मी तुम्हाला दिलेलं आहे, गृहपाठ म्हणून मी तुम्हाला दिलेला आहे आणि तो तुमच्या वहीमध्ये तुम्ही पूर्ण करणं आवश्यकच आहे. त्याचसोबत प्रश्न 5वा जो आहे तो मी तुम्हाला डिक्टेट केला होता. मित्रांनो, याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही प्रश्न उत्तरं आहेत ते मी तुम्हाला डिक्टेट करणार आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही वही आणि पेन घेऊन सोबत बसायचं आहे. याआधी आपण कारणे लिहा हे लिहून घेतलं असणारच आहे, पण आता जसे मी मागे म्हटलं होतं तुम्हाला की आपण स्वमत नंतर अभ्यासणार आहोत, तर आधी आपण स्वमताबद्दल चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर मग आपण त्याची प्रश्न उत्तरं मी तुम्हाला डिक्टेट करणार आहे आणि तुम्ही ती लिहून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे खात्री आहे की तुम्ही पेन आणि वही सोबत घेऊन बसलेला असालच. आणि कारण हे ज्यावेळेस तुम्ही शाळा जेव्हा सुरू होईल आणि जेव्हा तुम्ही शाळेत याल तेव्हा तुमच्या या वह्या पूर्ण असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच म्हणजे तुम्हाला इतर कुठलाही त्रास न होता, कुठलाही त्रास न देता मी तुम्हाला डिक्टेट करते. अगदी हळूवार शांत मी तुम्हाला डिक्टेट करणार आहे आणि कुठला शब्द समजा जर अवघडला तर मी तुम्हाला बोर्डवरती लिहून देणारच आहे, पण तुम्ही ते लिहून घेणं फार गरजेचं आहे, वही तुमची पूर्ण करणं गरजेचं आहे. तर आपण आपल्या प्रश्न क्रमांक 6 जो आहे स्वमताचा. आता इथे स्वमत गरजेचं आहे, अपेक्षित आहे इथे तुमच्या उत्तराला. तरीही जरी स्वमत असलं तरीही मी तुम्हाला जसं पेपर पॅटर्नमध्ये मागे सांगितलं होतं की तुमचं उत्तर तुम्ही ज्यावेळेस लिहिता तेव्हा तुम्हाला प्रस्तावना लिहायची असते. किमान लेखकाचं नाव, पाठाचं नाव आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, एक 2 ओळींमध्ये ही प्रस्तावना तुमची येणार आहे की कोणत्या पाठामधला हा प्रश्न आहे आणि याचे लेखक कोण आहेत, ही तुमची प्रस्तावना असणार आहे आणि त्यानंतर उत्तराला तुम्ही सुरुवात करणार आहात. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरं लिहायचे आहे. तर स्वमताचा पहिलाच प्रश्न जो आहे तो प्रश्न आपण आधी त्याच्यावर चर्चा करू थोडीशी आणि मग आपण तो लिहायला घेऊ. आता पहिला जो स्वमताचा प्रश्न आहे तो आहे, रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला, तुमचे मत लिहा. आर्थिक विकास कसा काय वाढला? रेल्वेचा हा शोध जो आहे तो देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा ठरला. इकॉनॉमिकली तो जास्त महत्त्वाचा ठरला. का महत्त्वाचा ठरला तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये मांडायचं आहे. तर सांगितल्याप्रमाणे उत्तरामध्ये तुम्हाला प्रस्तावना तुम्ही लिहायची तर आहेच, पण त्याचसोबत उत्तरामध्ये काय, आता रेल्वे ही काय आहे, रेल्वेला मुंबईमध्ये लाईफलाईन असं म्हटलं जातं, रक्तवाहिनी आहे असं म्हटलं जातं आणि एकाच वेळी कितीतरी लोक या रेल्वेमधून प्रवास करू शकतात. अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला परवडेल अशी ही रेल्वे आहे. म्हणजे मी मागे तुम्हाला म्हटलं की इंग्रजांनी हे जे काही आपल्याला देऊन गेलेलं आहे, तर ही जी रेल्वे आहे ही भारतीय मनाला जोडणारा एक तो दुवा आहे आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारं एवढं स्वस्त असं प्रवासाचं साधन दुसरं कुठलंच नाही. आणि त्यामुळे एका वेळी खूप सारी लोक या रेल्वेमधून प्रवास करत असतात, त्यामुळे या रेल्वे सेवेचा जो लाभ घेतात त्यामुळे करोडोंची उलाढाल रोज होत असते आणि त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला खऱ्या अर्थानं गती मिळाली ती या
रेल्वेमुळे. तर फक्त प्रवासीच नव्हे तर नियमित माल वाहतूक जी आहे ती माल वाहतूक सुद्धा रेल्वेमुळे होते. आणि रेल्वेचा शोध ही भारताची आर्थिक प्रगती साधणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. सध्या आपण बघतोच आहोत की लॉकडाऊनमध्ये ही रेल्वे सेवा बंद पडल्यानंतर, ही बंद झाल्यानंतर किती आर्थिक नुकसान भोगावं लागलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राला सुद्धा. आणि म्हणून आता हळूहळू हा अनलॉकचा टप्पा जो आहे तो सुरू करणार आहे, की सगळं काही ठप्प होऊन बसतं, की रोज माणसांचा जो होणारा प्रवास आहे तो कुठेतरी थांबला, रोजची पैशांची जी उलाढाल आहे ती कुठेतरी थांबली. आणि त्यामुळे हा जो आर्थिक विकास जो आहे तो कुठेतरी थांबलेला होता. आणि म्हणूनच रेल्वेला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. आणि खरंच रेल्वेचा शोध हा देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरतो. फक्त माणसंच नव्हे तर माल वाहतूक सुद्धा त्याच्यामुळे केली जाते. ठीक आहे, पहिल्या प्रश्नाबद्दल आपण चर्चा केलेली आहे. मी प्रश्न तुम्हाला डिक्टेट करते, त्याचं उत्तर तुम्ही लिहून घ्यायचं आहे. मी अतिशय शांत आणि हळूवार तुम्हाला देते. त्यापूर्वी मी तुम्हाला 2 मिनिटं देते की तुम्ही वही आणि पेन सोबत घेऊन बसा. मला वाटतं 2 मिनिटं आपली झालेली आहेत आणि तुम्ही तयारीतच बसलेला असाल. स्वमत, प्रश्न क्रमांक 6. स्वमत. त्यातील पहिला प्रश्न आहे प्रश्न मी डिक्टेट करणार आहे, इथे लिहून देत नाहीये. सांगू? ठीक आहे. रेल्वेचा शोध देशाच्या, प्रश्न सांगते मी, रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला. तुमचे मत लिहा. उत्तर. आता खालच्या ओळीला प्रस्तावना लिहायची, पण प्रस्तावना असा शब्द न लिहिता आपण डायरेक्ट सुरुवात करणार आहोत. त्यामुळे 2 बोटांचं अंतर ठेवून तुम्ही समास सोडून तुम्ही लिहा. प्रस्तुत प्रश्न, सला तर त्याला पहिला उकार. प्रस्तुत प्रश्न GIP रेल्वे. प्रस्तुत प्रश्न GIP रेल्वे या पाठातील असून, पुन्हा एकदा सांगते, प्रस्तुत प्रश्न GIP रेल्वे या
पाठातील असून या पाठातील असून याचे लेखक प्रबोधनकार ठाकरे हे आहेत. याचे लेखक प्रबोधनकार ठाकरे हे आहेत. अठराशे त्रेपन्न साली हा प्रस्तावनेचाच भाग आहे. 1853 साली मुंबई ते ठाणे मुंबई ते ठाणे असा रेल्वे मार्ग तयार करून इंग्रजांनी त्यावरून पहिली आगगाडी चालवली. 1853 साली मुंबई ते ठाणे असा रेल्वे मार्ग तयार करून इंग्रजांनी त्यावरून पहिली आगगाडी चालवली. त्या वेळची परिस्थिती रला पहिली वेलांटी घेऊन दे. परिस्थिती लोकांच्या प्रतिक्रिया तला पहिली वेलांटी प्रतिक्रिया समज गैरसमज यांचे मजेशीर वर्णन लेखकांनी या पाठात केले आहे. ही झाली प्रस्तावना. आता खालच्या ओळीला सुद्धा समास सोडून म्हणजे पॅराग्राफ पाडायचं आहे आणि उत्तर लिहायला घ्यायचं. रेल्वे ही भारताची
भारताची रक्तवाहिनी आहे. रेल्वे ही भारताची रक्तवाहिनी आहे. रक्त कलात रक्तवाहिनी आहे, असे म्हटले जाते. रक्तवाहिनी आहे असे म्हटले जाते. फुल स्टॉप. एकाच वेळी असंख्य माणसांना प्रवास घडवणारी रेल्वे ही भारताला वरदान ठरली आहे. एकाच वेळी असंख्य माणसांना प्रवास घडवणारी रेल्वे ही भारताला वरदान ठरली आहे. विविधतेमध्ये दोन्ही वाला पहिली वेलांटी. विविधतेमध्ये एकता असणाऱ्या भारतीय मनाला जोडणारा विविधतेमध्ये एकता असणाऱ्या भारतीय मनाला जोडणारा रेल्वे हा दुवा आहे. दुवा, द ला पहिला उकार. जनतेसाठी निर्माण झालेली ही रेल सेवा जनतेसाठी निर्माण झालेली ही रेल सेवा भारतातील गरीबातील गरीब माणसाला भारतातील
गरिबातील गरीब माणसाला आर्थिकदृष्ट्या आर्थिक शब्द दिलेला आहे दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे. आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे. एवढे स्वस्त सलाव सलात स्वस्त प्रवासाचे साधन भारतात कुठेच उपलब्ध नाही. दररोज लाखो माणसे या रेल्वे सेवेचा लाभ घेत असल्यामुळे करोडो रुपयांची उलाढाल दररोज होते. त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. फक्त प्रवासीच नव्हे
तर प्रवासीच नव्हे तर नियमित माल वाहतूकही. तर नियमित न नळाचा त्याला पहिली वेलांटी, नियमित मला देखील पहिली विनंती, नियमित माल वाहतूकही, वाहतूकही त्याला पहिला उकार, वाहतूकही केली जाते. म्हणून रेल्वेचा शोध हा भारताची आर्थिक प्रगती साधणारा ठरला. भारताची आर्थिक प्रगती साधणारा ठरला आहे. आर्थिक प्रगती साधणारा ठरला आहे. ठीक आहे. पहिल्या स्वमताचं उत्तर आपलं संपलेलं आहे. दुसरं स्वमत आपण बघणार आहोत. आ. प्रश्न आ. प्रश्न सांगायला सुरुवात करते. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या असं करा, अंधश्रद्धांच्या प्रभावासंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा. पुन्हा एकदा प्रश्न रिपीट करते मी. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावासंबंधी स वर अनुस्वार ब वर अनुस्वार तुमचे विचार स्पष्ट करा. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की म्हणजे पाठ शिकवत असताना याच्यावरती आपलं बरंचसं बोलणं झालेलं होतं की ह्या ज्या लोकांमध्ये काही अफवा ज्या किंवा जे रूमर्स पसरत चाललेले होते की काय असू शकतं किंवा इंग्रजांनी आणलेली ही जी विलायती भुताटकी आहे, कदाचित माणसं गाड्याला या ट्रेनमधून नेत असतील, आपल्याला फूस लावून वगैरे वगैरे अशा गोष्टी पसरत होत्या. पण का पसरत होत्या तर स्वातंत्र्यपूर्व जो काळ आहे, स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीचा जो काळ आहे तेव्हा शिक्षणाचा प्रसार एवढा झालेला नव्हता आणि लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन काही रुजला नव्हता.
आणि त्यामुळं अज्ञान आणि त्याचसोबत दारिद्र्य या दोन्ही गोष्टी भारतीय लोकांच्या मनावरती त्याचा जास्त पगडा होता. या सगळ्या अंधश्रद्धा ते मांडणारे होते. आणि त्यामुळं मग तेव्हा कसं व्हायचं की माणूस आजारी पडला तर लोक डॉक्टरकडे कमी आणि तांत्रिक मांत्रिकाकडे येऊन जात होते. आणि अंधश्रद्धा असतील किंवा त्यांचा प्रभाव असेल त्यामुळे त्यांना या सगळ्या प्रभावामुळे त्यांचं झालं असं की इंग्रजांनी आणलेली ही जी गाडी आहे त्याच्यामध्ये विलायती भुताटकी आहे किंवा ही गाडी अशी बैलांशिवाय घोड्यांशिवाय रेड्यांशिवाय ती कशी काय चालू शकते असं कुठेतरी लोकांच्या मनामध्ये वाटत होतं. आणि स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे त्यानंतरच्या काळात शिक्षणाचा प्रसार झपाट्याने व्हायला लागला. हळूहळू प्रसार व्हायला लागला आणि मग अंधश्रद्धांचा हा जो पगडा आहे लोकांच्या मनावरचा तो हळूहळू कमी व्हायला लागला. का तर प्रत्येक गोष्टीतला वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांना समजायला लागला की याच्या पाठीमागे काहीतरी विज्ञान आहे हे लोकांना समजायला लागलं. आणि म्हणून त्यानंतर अंधश्रद्धेचा हा जो प्रभाव आहे तो हळूहळू कमी व्हायला लागला. पण स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याआधीचा आणि स्वातंत्र्योत्तर काळ म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ. तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कसं, मग त्याच्या अनुषंगानेच आपल्याला तिथे उत्तर लिहायचं आहे. आता बघा मी तुम्हाला सुरुवातीच्या प्रश्नामध्ये जी प्रस्तावना दिलेली आहे तीच प्रस्तावना तुम्ही खाली लिहायची आहे. अगदी एका प्रश्नाला दोन्हीही चालू शकतील. मी थोडक्यात फक्त सांगते, आता लिहिलेली तुमच्याकडे आहेच तीच तुम्ही खाली उतरवणार आहात. प्रस्तुत प्रश्न GIP रेल्वे या पाठातील असून याचे लेखक प्रबोधनकार ठाकरे हे आहेत. सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे, ही तुम्ही नंतरही लिहू शकता, मुंबई ते ठाणे असा रेल्वे मार्ग तयार करून इंग्रजांनी त्यावरून पहिली आगगाडी चालवली. त्यावेळेची परिस्थिती, लोकांच्या प्रतिक्रिया, समज गैरसमज यांचे मजेशीर वर्णन लेखकांनी या पाठात केले आहे. ही झाली तुमची प्रस्तावना. आता प्रस्तावनेसाठी तुम्ही ओळी सोडल्या आणि ते नंतर लिहिल्या तरी चालेल. आपण डायरेक्ट उत्तराला सुरुवात करणार आहोत. प्रस्तावना मी तुम्हाला जी सांगितलेली आहे आत्ता किंवा पहिल्या उत्तरातली जी आहे तीच तुम्हाला खाली लिहायची आहे. ती तुम्ही नंतर म्हणजे तेवढी जागा सोडून तुम्ही ती लिहा आणि त्याच्या खाली म्हणजे त्या 4 ओळी सोडून खाली पॅराग्राफ पाडून उत्तर लिहायला या. उत्तर सांगते, स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचा प्रसार, स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचा प्रसार झालेला नव्हता. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचा प्रसार झालेला नव्हता. लोकांमध्ये
लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन हा श लागतो त्याला पहिली वेलांटी. दृष्टिकोन रुजलेला नव्हता. दृष्टिकोन रुजलेला नव्हता. अज्ञान व दारिद्र्य अज्ञान व दारिद्र्य अज्ञान व दारिद्र्य यांमुळे भारतीय लोकांवर अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा होता. अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा होता. आजारी पडलेल्या माणसाला डॉक्टरी उपचार करण्यापेक्षा आजारी पडलेल्या माणसाला डॉक्टरी उपचार करण्यापेक्षा तांत्रिक मांत्रिकाकडे नेण्याची आजारी पडलेल्या माणसाला डॉक्टरी उपचार करण्यापेक्षा तांत्रिक मांत्रिकाकडे नेण्याची प्रथा होती. अंधश्रद्धेच्या या प्रभावामुळेच अंधश्रद्धेच्या या प्रभावामुळेच इंग्रजांनी सुरू केलेली अंधश्रद्धेच्या या प्रभावामुळेच इंग्रजांनी सुरू केलेली पहिली आगगाडी
पहिली आगगाडी ही पहिली आगगाडी ही विलायती भुताटकी आहे. भूताटकी, भला पहिला उकार, भूताटकी, भुताटकी आहे. भुताटकी आहे. अशा अफवा अशा अफवा पसरवल्या गेल्या. अशा अफवा पसरवल्या गेल्या. बैल घोड्याशिवाय गाडी चालते कशी. बैल घोड्याशिवाय गाडी चालते कशी. याचा अचंबा च वर अनुस्वार, अचंबा लोकांना वाटला. बैल घोड्याशिवाय गाडी चालते कशी याचा अचंबा लोकांना वाटला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणाचा प्रसार वेगाने होऊन अंधश्रद्धेचा प्रभाव कमी होत गेला. परत सांगते, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणाचा प्रसार वेगाने होऊन अंधश्रद्धेचा प्रभाव कमी होत गेला. दोन प्रश्न मी तुम्हाला आत्ता डिक्टेट केलेले आहेत. याच्यामधला तिसरा जो प्रश्न आहे, तुमच्या मते रेल्वे प्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा. आता तुम्ही रेल्वे प्रवास केलेला असणारच आहे कधी ना कधीतरी, आणि त्यामुळे हे फायदे जे काही आहेत, मला वाटतं मी आत्ता तुमच्याशी बोलत असतानाच रेल्वेचे फायदे किंवा आपल्या पहिल्या उत्तरामध्ये बऱ्यापैकी त्याचे फायदे मी स्पष्ट केलेले आहेत. आणि तोटे काय आहेत तर आपण एकदा फक्त चर्चा करूया. आणि हा प्रश्न होमवर्क म्हणून तुम्हाला लिहायचा आहे. प्रश्न लिहून घ्या. तुमच्या मते रेल्वे प्रवासाचे असलेले फायदे तोटे सविस्तर लिहा. तुमच्या मते रेल्वे प्रवासाचे असलेले फायदे तोटे सविस्तर वला पहिली वेलांटी सला त सविस्तर लिहा. आता रेल्वे प्रवासाचे फायदे आपण बघून घेऊ.
की रेल्वे प्रवासाचे फायदे काय आहेत, की सुरुवातीलाच आपण पाहिलं की गरीबातल्या गरीब माणसाला परवडणारी अशी ही रेल्वे आहे. एकाच वेळी एका गाडीतून हजारो माणसे प्रवास करत असतात आणि त्यामुळे चलन खेळतं राहतं म्हणजे काय, आर्थिक सुबत्ता येते आणि रोजचा हा पैसा आहे, रोजचा येणारा पैसा आहे, प्रवासातून मिळणारा जो पैसा आहे तो. आणि त्यामुळे काय होतं, आर्थिक सुबत्ता येत राहते. आणि रेल्वे प्रवाशांना बाकीच्या सगळ्या सुखसोयींचं सुद्धा उपलब्धता त्या रेल्वेमध्ये करून दिलेली आहे. आणि त्याचसोबत म्हणजे आरामदायी आहे, स्वस्त अशी आहे. आणि रेल्वे ही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाते, त्यामुळे ती सगळ्यांना सोयीस्कर अशीच आहे आणि परवडणारी आहे. हे झाले रेल्वेचे फायदे. मग आता रेल्वेचे तोटे काय आहेत, तर भारताची जी लोकसंख्या आहे ती जर आपण पाहिली तर रेल्वे गाड्यांची संख्या कशी आहे, तर मर्यादित अशी आहे. त्यामुळे फार दिवस आधी आपल्याला काय करावं लागतं, रिझर्वेशन करावं लागतं, म्हणजे आरक्षण. रिझर्वेशनसाठी शब्द काय आहे मराठी, आरक्षण करावं लागतं. आणि आपत्कालीन स्थितीमध्ये रेल्वे सेवा मागासलेली आहे, म्हणजे अचानक जर काही संकट ओढवलं तर तेव्हा मात्र आपण रेल्वेचं जास्त, म्हणजे आता मुंबईमध्ये बघा खूप जास्त पाऊस पडला तर रेल्वे रुळांवरती पाणी साठलं जातं आणि मग अशा वेळेस रेल्वे काय होते, थांबली जाते. त्यामुळे ती मागासलेली देखील आहे. आणि जो रुग्ण आहे किंवा एखाद्या पेशंट आहे त्या पेशंटला रेल्वे प्रवास करणं अशक्य आहे, कारण रेल्वेमध्ये आरोग्य सेवा अजून तरी तशी पुरवली जात नाही आणि सुरक्षा व्यवस्था सुद्धा तशीच थोडीशी अपुरी आहे. आणि त्यामुळे आणखी दुसरी गोष्ट की ती माणसाच्या दारामध्ये जात नाही, आपल्याला तिथपर्यंत जात आहेत. ठीक आहे, मला वाटतं आपला हा पाठ संपलेला आहे. पुढच्या वेळेस आपण पुढचा पाठ अभ्यासणार आहोत आणि या पाठाचे जे काही प्रश्न उत्तरे सांगितलेली आहेत ती तुम्ही व्यवस्थितपणे लिहायची आहेत. धन्यवाद.